हरी विठ्ठल माऊली. तर आज आपण जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा आघात या विषयावरती अभंग पाहणार आहोत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकट येतातच. जो मनुष्य आतून खणकर असतो, मनानं खंबीर असतो, संकटाचे आघात पचवण्याची ज्याची ताकद असते, तो मनुष्य जगाच्या मान सन्मानाला प्राप्त होतो. परंतु ज्याचं व्यक्तिमत्व कसदार नसतं, कच खाऊ असतं, तो आघात पचवू शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी एका अभंगात या सत्याचं दर्शन अचूकपणे घडवलं आहे. तर ते आपल्या या अभंगात म्हणतात, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघनी. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. मोहरा होय तोची अंगे, मोहरा होय तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे. मोहरा होय तोची अंगे, सूत न जळे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. याचा अर्थ असा, नैसर्गिक स्थितीत सापडलेला हिरा पैलू पाडल्याशिवाय खऱ्या अर्थानं सुंदर आणि आकर्षक होत नाही. परंतु पैलू पाडायचे तर त्याला ऐरणीवर ठेवून घणाचे आघात करून त्याचं मूळचं रूप खुलवावं लागतं. तो अस्सल हिरा असतो. तो हे घणाचे आघात झाले तरी फुटत नाही. त्याचा नको असलेला भाग तेवढा अलग होतो आणि बाकीचा भाग शाबूत राहतो. जो हिरा असा असेल त्यालाच बाजारात किंमत असते. याउलट हिऱ्यासारखा दिसणारा पण हिऱ्याचा अस्सलपणा नसलेला पदार्थ घणाचा तडाखा सोसू शकत नाही, त्याचा चुरा होतो. मोहरा नावाचं एक रत्न असल्याचं मानलं जातं, जे अस्सल रत्न असतं. त्याच्याजवळ ठेवलेलं सूत आगीत जळत नाही असं म्हणतात. या वचनाच्या वाच्यार्थापेक्षा त्याचा व्यंगार्थ महत्वाचा आहे. हिऱ्याचं उदाहरण असो वा मोहरा या रत्नाचं असो, ते माणसाच्या व्यक्तिमत्वालाही लागू पडतं. स्वार्थी, विकारग्रस्त, दुर्जन मनुष्य असहिष्णू असतो. परंतु जे खरे संत असतात, महामानव असतात, ते जगाचे आघात सोसूनही अविचल राहतात. आपलं मनुष्यत्व उन्नत करण्यासाठी आघात पचवणं महत्वाचं असतं, हे जगद्गुरु संत तुकोबारायांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे.